राज्यातलं सरकार आणि पाऊस कधी येतील आणि कधी कोसळतील कळत नाही. गोरेगावमधील कार्यक्रमात राज ठाकरे यांचं मिश्किल वक्तव्य. जागा वाटपाबाबत कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. जागा वाटपाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. शिंदे समिती ताबडतोब रद्द करा. सापडलेल्या नोंदींना स्थगिती द्या. सारथीला जे मिळालं ते ओबीसींनाही मिळायला हवं. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. शिंदे समिती रद्द झाली नाही तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. जाती जातीमध्ये भांडणं होणार नाहीत याचं भान ठेवलं पाहिजे. भुजबळांच्या शिंदे समिती रद्द करण्याच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची टीका. शिंदे समिती निजामकालीन मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी. शिंदे समिती रद्दची भुजबळांची मागणी अयोग्य. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. 5,000 एकर जमिनी विकल्या. जमिनी विकून काय केलं? जमिनी विकून तमाशा नाचवत फिरला. ओबीसी मेळाव्यामध्ये टीपी मुंडेंची जरांगे पाटलांवर जोरदार टीका. दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. हिंगोलीतील सभेला दंगल सभा नाव द्यावं. जरांगे पाटलांची टीका. राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न. आरोप करताना नेत्यांनी वैयक्तिक टीका टाळावी. फडणवीसांचं आवाहन. आंदोलन करताना दोन समाजात तेढ होणार नाही याची दक्षता घ्या. इतर समाजांवर अन्याय न होता कायद्यामध्ये टिकणारं आरक्षण देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मराठा आंदोलकांना आवाहन. जयंत पाटलांकडून ऋषिकेश बेदरेचा नितेश राणेंसह अजित पवारांसोबतचा फोटो ट्विट. जयंत पाटलांचं फोटो ट्विट करत नितेश राणेंना प्रत्युत्तर. काही जण देशाचं संविधान बदलू पाहत आहेत. संविधानासाठी काँग्रेसनं दुसऱ्या राज्यात जनसभा घ्यावी. प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेसला आवाहन. भारताचं संविधान कधीही बदलणार नाही. संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर कुणीच बदलू शकत नाही. फडणवीसांचं प्रकाश आंबेडकरांना उत्तर. बापदाद्यांनी धरणं बांधून ठेवली म्हणून परिस्थिती बरी. धरणं नसती तर सगळा धुरळात झाला असता. दुष्काळी परिस्थितीवर अजित पवार यांच्याकडून चिंता व्यक्त. बीडमध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना शिक्षक भरतीच्या उमेदवारांचा घेराव. उमेदवारांना प्रश्न विचारताच केसरकर भडकले. शिक्षक उमेदवार आणि शिक्षण मंत्र्यांमध्ये शाब्दिक चकमक. उत्तर मुंबईतील मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक. दुकानांवरील इंग्रजी फलकांची मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया भागामध्ये ग्लोबल पीस ओनर्स कार्यक्रमाचं आयोजन. 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भर पावसात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. मेळाव्याच्या ठिकाणी पावसाची हजेरी. शरद पवारांनी भर पावसात सभेला संबोधित केलं. कोयनेचं पाणी अडवल्यास राजीनामा देणार. सांगलीला पाणी सोडण्यावरून खासदार संजय काका पाटील यांचं वक्तव्य. महायुतीमधील घटक पक्षाच्या खासदारांचे वक्तव्य खेदजनक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन माझं मत सांगणार. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. महात्मा बसवेश्वरांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ चालावं. अहमदपूर येथील भक्तिशक्ती स्थळाची 25 कोटींची जबाबदारी घेऊ. धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया. दलित समाजाचं आरक्षण कधीच धोक्यात येऊ शकत नाही. इतिहास विसरणारा समाज इतिहास घडवत नाही. सचिन खरात यांची प्रकाश शेंडगेंवर टीका. 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेणारच. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. रविकांत तुपकर बेमुदत अन्नत्याग आंदोलनावर ठाम. रविकांत तुपकरांची चिखलीच्या तहसीलदारांनी भेट घेत अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची विनंती. रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर मात्र ठाम. बीडमध्ये मंत्री दीपक केसरकरांच्या हस्ते शिंदे गटाच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन. 23 ऑक्टोबरला सचिन मुळूक यांच्या कार्यालयाची जमावाकडून झाली होती तोडफोड. ठाण्यातील मुलुंडमध्ये आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा दुपारी 1 वाजता युथ मेळावा. शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता. संधी मिळाल्यास वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढायला आवडेल. बारामती माझी कर्मभूमी पण वर्ध्याच्या मातीचं आणि माझं नातं. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे 2,600 कोटींची मागणी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची सूत्रांची माहिती. दुसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं लोटांगण. ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी पराभव. भारताच्या यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनची अर्धशतकं. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठाकरे गटाचं सरकार विरोधात भीक मागो आंदोलन.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत न मिळाल्यानं ठाकरे गट आक्रमक। नंदुरबारमध्ये पार पडलेल्या जनजाती गौरव दिनाच्या कार्यक्रमावरील खर्चाची चौकशी करा, काँग्रेसचे आमदार केसी पाडवी यांची मागणी। नंदुरबारमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर। वर्गखोलीचं बांधकाम होण्यापूर्वीच ठेकेदाराला 15,77,000चं बिल अदा केलं। नंदुरबारमधील तळोदा तालुक्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू। 21 गावांमध्ये 1373 कुणबी नोंदी आढळल्या। मुंबईतील बाणगंगा इथं पारंपरिक पद्धतीनं महाआरती संपन्न। आराध्य ढोल ताशा पथकाकडून पहिली सलामी देत महाआरतीचा शुभारंभ। मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटनेकडून आदरांजली। मशाल रॅली काढत शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली। कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त शिवमंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। 10,000 दिव्यांनी शिवमंदिर उजळून निघालं। रत्नागिरीमधील गणपतीपुळे इथं त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा। गणपतीपुळे मंदिराला देखील आकर्षक रोषणाई। नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपलं। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर शंकर बोराडे यांचं उपचारादरम्यान निधन। जळगावच्या अंमळनेरमधील मंगळग्रह मंदिरामध्ये तुळशी विवाह सोहळा। हजारोंच्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये पेशवाई थाटात सोहळा संपन्न। धुळ्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील गुरुद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई। गुरुनानक जयंतीनिमित्त आज शहरामधून मिरवणूक काढली जाणार। मंत्री दिलीप वळसे पाटलांचे पुण्यातील आजचे सर्वच कार्यक्रम रद्द। आंबेगावसह शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे नुकसान। वळसे पाटील नुकसानाची पाहणी करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। काल दिवसभर ढगाळ वातावरण तयार झाल्यानं रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाच्या सरी। वाशिम जिल्ह्यामध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस। तूर पिकाचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी फळबागांना देखील फटका। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी। रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता। पावसामुळे वातावरणात मात्र गारवा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळामुळे रब्बी हंगामातील पेरणीमध्ये 40% घट होण्याची शक्यता। यंदा समाधानकारक पाऊस न पडल्यानं रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात मोठी घट। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार बंद राहणार। पावसामुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झाल्यानं व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मिरची, कापूस या पिकासह पपई आणि केळीच्या बागांना देखील फटका। धुळ्यातील साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। रब्बी पिकांसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगावच्या चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यामध्ये देखील अवकाळी पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी गारपिटीमुळे कांदा, मका आणि कापसाचा फटका। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी। रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। जळगावच्या मुक्ताईनगरमधील काही भागात रिमझिम पाऊस। पावसाचा जोर वाढल्यानं रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। पिकांना फटका बसण्याची शक्यता तर काही भागात पिकांचं मोठं नुकसान। पालघरमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे कापणी केलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान। पिंपरी चिंचवडमध्ये काल सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाची हजेरी। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नाशिकच्या मालेगाव, मनमाड, चांदवडमध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस तर सटाणा तालुक्यामध्ये वीज पडून एकाचा मृत्यू। कांदा त्याचबरोबर मक्याच्या पिकांसह डाळिंब आणि द्राक्षाचं देखील मोठं नुकसान। धुळ्यातील सांजोरी शिवारामध्ये शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतलं। विहिरींमध्ये पाणी कमी असल्यानं शेतकऱ्यांकडून भाजीपाल्याची लागवड। धुळ्यामध्ये यंदा हरभरा आणि गव्हाच्या तुलनेत ज्वारीच्या क्षेत्रात मोठी वाढ। ज्वारीच्या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागत असल्यानं पेरणी क्षेत्रात वाढ। धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याभरात 15,000 क्विंटल कांद्याची आवक। कांद्याला सध्या 2,000 ते 3,500 रुपयांपर्यंतचा भाव। पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। बागायतदार शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। आज देखील पाऊस होण्याची शक्यता।
पुण्याच्या शिरूर आणि खेड तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपलं. पावसामुळे ज्वारी पिकाला फायदा तर भात पिकाला मात्र फटका बसण्याची शक्यता. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. शेतातील ज्वारी, ऊस या पिकं भुईसपाट. शेतमालासह फळबागांचं देखील नुकसान होण्याची शक्यता. नाशिक शहरामध्ये 3 तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी. नाशिक रोड, देवळाली, चेहडी भागात वादळी पावसासह वारा देखील जोरदार. पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह गारांचा देखील पाऊस. गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठं नुकसान. आंबा, गहू, हरभरा या पिकांना देखील फटका बसल्यानं बळीराजा हवालदिल. नाशिकच्या लासलगाव परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. आठवडे बाजारामध्ये व्यापार, शेतकऱ्यांचं नुकसान तर कांदा, द्राक्ष आणि मका पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात देखील पावसामुळे मच्छीमारांना फटका. अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर सुकायला टाकलेल्या माशांचं पावसामुळे मोठं नुकसान. ठाण्याच्या शहापूर तालुक्याला पावसाचा तडाखा. टेंभुर्लीसह शहापुरात घरांचं नुकसान. पावसामुळे कापणी करून ठेवलेल्या भाताला देखील फटका. नाशिकच्या इगतपुरी शहरासह तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. हवामान खात्याकडून अनेक भागात पावसाचा इशारा. अपघात. नंदुरबारमधील शिवाजी रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक. वन विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू. पोलिसांकडून वाहनाचा शोध सुरू. नाशिकच्या मनमाडजवळील अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर भीषण अपघात. कार आणि कंटेनरच्या अपघातामध्ये 5 तरुण ठार. दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या मनसेच्या शिवाजी पार्क दीपोत्सवाची सांगता. तुळशी विवाहाच्या सोहळ्यानं दीपोत्सवाची सांगता. सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा अद्यापही कायम. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक निष्फळ. आज स्वाभिमानीच्या आंदोलनाची दिशा ठरणार. नवी मुंबईमध्ये शरद पवारांनी घेतली माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांची भेट. मीनाक्षी पाटील या शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या बहिणी. अहमदनगरमधील निमगा वाघा इथं दुधाच्या दरांवरून शेतकरी आक्रमक. सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रस्त्यावर ओतलं दूध. दुधाच्या किमती कमी झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. दुकानांवरील नावाच्या पाट्या मराठीत करा. ठाकरे गटाकडून मुंबईतील शिवडी भागातील व्यापाऱ्यांना आवाहन. मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांनी मानखुर्द विभागातील इंग्रजी पाट्यांना काळं फासलं. जेवढे गुन्हे दाखल करायचे तेवढे करा. जगदीश खांडेकर यांचा प्रशासनाला इशारा. नांदेडमध्ये मनोज जरांगेंची 111 एकरवर सभा पार पडणार. 40 गावातील ग्रामस्थांचं एकत्र येत नियोजन. सभेच्या ठिकाणचे काल भूमिपूजन. आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचं जिंतूर शहरामध्ये स्वागत. ढोल ताशांच्या गजरामध्ये जेसीबीतून फुलांची उधळण करत रोहित पवार यांचं स्वागत. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरामध्ये आजपासून आम्ही महाराष्ट्रवादी अभियान. शरद पवार गटाचा लढा अस्मितेचा, आपल्या स्वाभिमानाचा या अभियानाला सुरुवात. मुंबईच्या घाटकोपरमध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात शरद पवार गटाचं आंदोलन. चाकणकरांचा फोटो जाळून जोडे मारत आंदोलन. सुप्रिया सुळेंवर टीका केल्याप्रकरणी कार्यकर्ते आक्रमक. इंदापूरच्या काझरमधील बोगद्यामध्ये मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबियांचं हर्षवर्धन पाटील यांच्याकडून सांत्वन. नीरा भीमा जोड प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये 2 शेतकऱ्यांचा मृत्यू. पुण्यातील सासवडमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीनं 11वा वर्धापन दिन आणि संविधान दिन साजरा. 26 अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण.